Are you ready? Ladies and gentlemen. Hey, what's up everybody? Welcome to my vlog RDX. तर आज आहे 29 जानेवारी 2025. तर काल रात्री आम्ही अटर्रामध्ये राहिलो होतो. असा काहीतरी हॉटेल आहे तो. त्याचं नाव आहे हॉटेल द्वारका इन. तर आता आपण निघालोय प्रयागराजला. इथून कमीत कमी 150 किलोमीटर आहे. तर 3 ते 4 तास लागतील. तर भेटूया पुढे तुम्हाला. तर गाईस नाश्त्यासाठी ब्रेक घेतलेला आहे. असा हा कुठला तरी गाव आहे, मंडी काहीतरी आहे. भजी मागवली आहे, मूग भजी आहे आणि पकोडे घेतले. तर ना इथं खायचे लय मारामारी. ऍक्च्युली असे प्रॉपर हॉटेल भेटत नाही हमारे यहाँ ऐसा ही जे आहे ते ऍडजस्ट करावं लागतंय. नाश्ता करताना भेटतो मग नंतर. मस्त गरम गरम पकोडा आहे, बघूया खाऊन कसं लागतं. चांगलं आहे, मस्त. हे बघा आपली धन्नो. चला भेटतो पुढे. तर गाईस आम्ही आहोत आता राजापूरमध्ये. प्रयागराज इथून कमीत कमी 80 किलोमीटर आहे. पण मोठ्या गाड्यांना जाऊन देत नाही. पण आपल्या बाईकला सोडलं. हे बघा इथंच गाड्या थांबवत आहे सगळ्यांच्या. तर पुढं भरपूर अशी गर्दी आजच्या दिवशी. तर बघूया आपण कुठपर्यंत पोहोचतो आता. Six hours later. तर फायनली प्रयागराजला पोहोचलो आहे. गर्दी बघा, अशी तुफान गर्दी पडली एकदम. बाप रे. हा आहे त्रिवेणी संगम मार्ग. गर्दी बघा किती आहे. कौन है? कहाँ से आते हैं? आपण चाललोय आता त्रिवेणी संगमला. बघू आपल्याला आतमध्ये एंट्री भेटते का. VIP एंट्री भेटले आपल्याला. VIP एंट्री. भरपूर गर्दी आहे तरी आपल्याला एंट्री भेटली. मित्रांनो हा बघा कुंभमेळा, संगम घाट बघा. कॅमेरा जस्टिफाय नाही करणार, खूपच जास्ती गर्दी आहे, खूप जास्त. आपण असा एक ब्रिजवर आलेलो आहे. तर फायनली गाईज आपल्याला घाटवर एंट्री भेटलेली आहे. घाट आहे बघा. आता आपण इथे डुबकी मारूया मस्त. त्यानंतर पुढचा कार्यक्रम बघूया. फायनली भेटली जागा. तर गाईज कोण म्हणतो की गाडी संगमपाशी येत नाही, बघा आम्ही संगमपाशी गाडी पण आणली बघा. सिस्टम पार देंगे. तर गाडी नाही आम्ही गाडी पण आणली संगमपाशी. फायनली आपली गंगा स्नान झालेली आहे मस्तपैकी. मस्त आनंद वाटतो एकदम. चान्स भेटला आपल्याला करायला एवढ्या गर्दीमध्ये. तर आता बघू पुढे काय बघायला भेटतं. तर व्हिडिओ मला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर आता निघालोय आपण. थोडा मोठा परिसर आहे ना, कमीत कमी 30-40 किलोमीटरच्या परिसरामध्ये सगळं बसलेलं आहे. असे वेगवेगळे साधू लोक आहेत.
मेन नागा साधू त्या साईडला आउट साईडला आहेत, तिकडे जाण्याला परवानगी नाही आता सध्या. फिरतो आम्ही गाडीवर आपल्या. जास्त व्हिडिओमध्ये काय दिसलं नसेल तर त्याबद्दल सॉरी, कारण रिस्ट्रिक्शनच एवढे दिलेत पोलिसांनी, इकडं नका जावं तिकडे नका जावं म्हणून जाता येत नाही, कारण पब्लिक खूप जास्त आहे, खूपच जास्त आहे. सुविधा बघा मित्रांनो, बँक आहे, बँक ऑफ बडोदा पूर्ण ब्रांच ओपन केली आहे. दिसत नसेल तुम्हाला लाईटीमुळं, खूप चांगली सुविधा केली इथे सर्वकडे. जय महाकाल. हर हर महादेव. तर अशा प्रकारे आपण या बाबाच्या ठिकाणी आलो आहे. एक आखाड्याचे आहेत, बाबाजीचं दर्शन घेतलं आपण आता सध्या. years later. मित्रांनो, फायनली खूप वेळानंतर मिर्झापूरला रूम भेटली. प्रयागराजपासून कमीत कमी 70-80 किलोमीटर लांब आलेलो आहे. तर खूप गर्दी, खूप जास्त म्हणजे खूपच जास्त गर्दी खूप जास्त गर्दी आहे प्रयागराजला. रूमच अवेलेबल नाही आहेत कुठे. तर आता फायनली इथं रूम भेटली. तर बघा आजची रात्र काढूया इथे. तर हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर याचबरोबर हा व्लॉग एंड करू. बाय बाय.